मित्रो, मी दादासाहेब गायकवाड रुग्ण हक्क आंदोलन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. मित्रो, सध्या मी मेंटल हॉस्पिटलच्या समोर आणि विसंतवाडी पोलीस ठाण्याच्या येरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि विसंतवाडी पोलीस ठाण्याच्या जवळच्या साईडला आहे. मित्रो, या जागेवरती तुम्ही पाहताय पूर्णपणे निर्मनुष्य जागा आहे ही. या जागेवरती पाखरूसुद्धा कुठं पक मारतं आहे असं दिसत नाही आहे. या जागेवरती एक ससोना हॉस्पिटलमधनं आदित्य नावाच्या डॉक्टरांनी एका रिक्षामध्ये रितेश भाऊ गायकवाड यांच्या रिक्षामध्ये या जागेवरती आता 3 वाजता आहेत. 3 वाजता त्यांना या जागेवरती आणून टाकलेलं आहे. मित्र हो, ससोना हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आदित्य यांनी पहा मित्रो, अशी अवस्था आहे या जागेवरती. ही जागा पूर्णपणे निर्मनुष्य आहे. या जागेवरती एवढी घाण आहे. पाहताय तुम्ही, कुठून जायलासुद्धा जागा नाही आहे. कुठल्याही माणसाला तो माणूस नजर पडणार नाही आहे अशी ही जागा आहे. या जागेवरती डॉक्टर आदित्य, मी इथून जातो जरा, इचू काट्याची भीती आहे या जागेवरती. डॉक्टर आदित्य यांनी या जागेवरती आणलं. पहा, अशा जागेवरती, ज्या जागेवरती कुणी नाही आहे अशा जागेवरती पाहताय तुम्ही, अशा जागेवरती ह्या बेवारस तरुणाला, ज्याचा कुणीही नाही आहे, त्याचे दोन्ही पाय कटलेले आहे, कापलेले आहेत आहे. या जागेवरती पूर्णपणे ओल्लं रान झालेलं आहे. या जागेवरती पावसाचे दिवस आहेत आणि या जागेवरती ह्या तरुणाला ससोना हॉस्पिटलच्या डॉक्टर आदींनी पहाटे 3 वाजता रितेश भाऊ गायकवाड, जे रुग्ण हक्क आंदोलनाचे पुणेशहर पदाधिकारी आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे ट्रान्सपोर्ट युनियनचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या याच्यामध्ये आणि या जागेवरती हे झालेलं आहे. मित्रो, तर या जागेवरती संबंधित डॉक्टरवरती काय झालेलं आहे ते प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ह्या पेशंटला डॉक्टरने किरीटसर कारवाई करून हे घेतलेलं आहे का, डिस्चार्ज घेतलेला आहे का, हे अशा जागेवरती सोडलेलं आहे. तेव्हा मित्रो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आरोग्य मंत्रालयापर्यंत पाठवा. मित्रो, यांना उपचार झाला पाहिजेत. हा मानवी हक्काचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे. मित्रो, या जागेवरती रुग्ण हक्क आंदोलनाच्या वतीने आदित्य यांचा मी जाहीर निषेध करतो, ससोना हॉस्पिटलचा जाहीर निषेध करतो.